खरोखरच न भूतो आणि न भविष्यतो. दादांनी कधीही कुठल्याच म्हणजे महाराष्ट्रात टोटल कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही. कुठला कार्यकर्ता दादांकडे जाऊ द्या, कुठल्याही समाजाचा जाऊ द्या, कुठल्याही पक्षाचा जाऊ द्या, दादांनी कधीही पक्ष जात भेद धर्म कधीही बघितला नाही. दादांनी सर्व प्रकारचं कामकाज या लोकांच्यात राहून गोरगरीब जनतेचं काम केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींना बी इतकं जबरदस्त काम केलं लाडक्या बहिणीसाठी दादांनी या बारामती तालुक्यात. खरोखरच अख्ख्या जनतेला आमच्या कुटुंबातील आमच्या फॅमिलीतील दादा होते आणि खरंच न भरून निघणारा हा अंत दादांचा झाला. त्याच्यामुळे सर्व बारामती तालुका हळहळ व्यक्त करत आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. दादांनी सगळं महाराष्ट्राचं पोरकं केलेलं आहे. आम्हाला असं झालं की आमच्या घड्याळाचा सेलच संपला आहे. आमच्या घड्याळाचं पूर्ण सेल संपला आहे आमच्यासाठी. एवढंच बोलू शकतो. तर दादा हे आमच्यासाठी अंतः घरातले व्यक्ती होते आणि ही दादांचं प्रत्येक कामावरती लक्ष असतं. दादा प्रत्येक लोक कामं करत होते असं म्हणत होते. अनेक दादांचे चाहते आहेत, दादांजो प्रेम करणारे लोक आहेत ते आलेले आहेत. कुठून आले तुम्ही? मी धाराशिव जिल्ह्यातून आहे. शेवटचा तालुका आहे आपल्या महाराष्ट्राचं. कर्नाटक बॉर्डरवर आपलं गाव आहे. उमरगा तालुक्यातून आहे. 5 किलोमीटरवरती माझं गाव आहे कर्नाटकच्या सीमेवरती. माझ्या भागात सुद्धा दादांनी एक कारखाना चालू केला आहे. भाऊसाहेब बिराजदार भाडेतत्वावर कारखाना चालू केला आहे. त्या कारखान्याला अक्षरशः पाणी नव्हतं तर टँकरनी विकत पाणी आणून कारखान्यात ऊसात शेतकऱ्यांच्या ऊसाचं गाळप करून आमच्या भागातील शेतकऱ्यांचं पुण्य वाटून दादांनी घेतलं आहे. आणि जवळपास आम्हाला 2022च्या पुढे भाव मिळत नव्हता. आज 2800-3000च्या जवळपास आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना ऊसाचा भाव मिळतोय. हे खूप मोठं काम दादांनी शेवटच्या तालुक्यापर्यंत महाराष्ट्र आम्ही शेवटचा तालुका आहे उमरगा कर्नाटकच्या बाउंड्रीवरचा. हे खूप मोठं योगदान दादांचं आहे. आमच्यासाठी विकास कामांना सुद्धा खूप मोठं प्राधान्य आमच्या तालुक्यावर राहायचं धाराशिव जिल्ह्याच्या. काय सांगाल ताई, कुठून आले तुम्ही? मी विश्रांतवाडी कळसमधून आलेली आहे. प्रभाग क्रमांक 1 आमचं. दादांचं कार्य आमच्या इथलं पण भरपूर चांगलं झालेलं आहे. आणि मी एकच सांगू इच्छिते की आन बान शान महाराष्ट्राची गेलेली आहे. इथून पुढं ती शान कोणालाही भेटणार नाही आणि घेऊ शकणार पण नाही त्यांची जागा कोणी. एवढं सांगून 2 मिनिटं थांब. कधी कधी दादा रविवारी असतील दादा बारामती फिरत होते, पुण्यात फिरत होते. आता ह्या रस्त्यावरती दादा दिसणार नाही. संडेला सॅटर्डेला दादा दिसणार आहेत. काय भावना असणार आहे की ज्या टायमाला तुम्ही रोड बघाल त्याला? भावना एकच आहे की आता ते जे चित्र होतं, जो अधिकार होता, जो आमच्या डोक्यावर हात होता, तो दिसणार नाही आणि तो भेटणार पण नाही. आता ती खंत आयुष्यभर राहणार. आता दादांनी पोरकं केलं आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना पोरकं केलेलं आहे दादांनी. राष्ट्रवादी काँग्रेसच पोरकं झालेलं आहे. त्याच्याबद्दल खूप मोठी खंत झालेली. आता वाघ महाराष्ट्राची जी वाघ होता ते गेलेत. दादांनी कधीच कुठला पक्ष बघितला नाही, कुठला माणूस बघितला नाही. काम असेल तर त्यांचं काम केल्यानंतर करतो. तुम्ही असं एक दादांकडे कधी काम घेऊन गेले होते का? दादांनी काम केलं आणि तुम्हाला काय बोलले? कारण की दादांकडे काम घेऊन जातानाच भीती वाटायची की बुवा आपलं काम योग्य आहे की नाही योग्य. तर तुम्ही एखादी काम घेऊन गेलं दादांकडे? नाही, कधी गेलं दादांनी कधी असं वेगळ्या दृष्टिकोनातून कधी बघितलं नाही किंवा कधी जातीवाद कधी घेतला नाही आहे. सर्वसामान्य लोकांना जसं बघत होते तसंच आम्हालाही बघून आमचे कामं घेत होते आणि एक बहीण ह्या नात्याने सगळ्यांना दृष्टिकोनातून बघत होते. तर दादा ही सर्वांचे कामं करत होते. दादांचं काम करण्याची पद्धतच वेगळी होती. ते थांबा एक मिनटं. बाबा कुठून आले तुम्ही? मंजरवाडी. काय सांगाल दादांना अंत्यविधीसाठी आले होते? काय आठवण तुम्ही दादांना कधी बघितलं होतं किंवा काय असं? काय सांगा आता, सांगायसारखंच नाही. काय सांगा, अवघड आहे सगळं. माणूस गेलेलं परत येत नाही, एवढंच मला बोलायचं. गेलेला माणूस परत येत नाही असंच यांना बोलायचं आहे. आणि आपली त्यांनी भावनाही या ठिकाणी व्यक्त केली आहेत. काय सांगाल, कुठून आले तुम्ही? मी करमळून आलो. करमळून आले. करमळ तालुका. दादा द्या मला ऊसाबद्दल याच्या कारखान्याचं मस्त एकदम काम. आमचं सुभाष आबा गुळवे. मी आपल्या देऊमधनं दिंडीत असतो. मी दिंडीत चोपदार म्हणून असतो देवकराच्या. मस्त वारकरी संप्रदाय दादांना सरदारीची वाहतो आम्ही दोघं का तानावडी आम्ही म्हातारा बाबा. काय सांगाल दादांबद्दल तुम्ही? बेस्ट दादाचं काय सर कौतुक करील एवढं थोडंच आहे. म्हणलं कौतुक करील एवढं थोडंच आहे दादाचं. दादाने एक मोठी कामं केली आहेत. मस्त सगळ्याला सहकार्य करून समाजात पुढं आले ते काय असे काय चोऱ्या करून आलेले नाहीत समजा. कामाचा माणूस. आता रात्री जर आम्ही आलो इथं म्हणून रात्री जर आलो आम्ही इथं का जाऊ वाटत नाही ना असं इतकं दादाचं प्रकरण आहे.
म्हणून प्रकार दादा आपल्यामध्ये अशी भावना व्यक्त करतायत आणि गेलेच नाही असं वाटतं. दादा दिलदार माणूस होता अशी भावना या ठिकाणी हे जे नागरिक हे व्यक्त करतायत आणि ही आपल्या भावना हे याच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दादा आपल्यात नाही आहेत हे सत्यच तेवढं आहे असल्याचं ते म्हणत आहे. कॅमेरा पर्सन विशालचं मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.